Jungle. मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व स्वागत करतो। आज हा मोर्चा गोर येथून आपण काढलेला एक नवी मुंबई महानगरपालिकेने गरजेपोटी बांधलेल्या घरांना कोपरकरणे, तुर्भे, घनसोली, नवी मुंबईमध्ये परिसरामध्ये असलेल्या वाशी येथील घरांना नोटिसा मारलेल्या आहेत आणि या नोटिसा मारल्यानंतर एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या वतीने आपण मोर्चा काढतो। अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिला मोर्चा, दुसरा मोर्चा पाहिजे या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये असलेला माणूस कष्टकरी आहे, मेहनती आहे, या लोकांना योजना आपल्या लोकांना 5% माथाडी कामगार पण आहे। या सर्व मंडळींना 81 लाख ते 50 लाखापर्यंत घर मिळण्याच्या बाबतीमध्ये योजना आलेली आहे। त्याचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेमध्ये आपण आवाज उठवला, यावर घर कमी करण्याचा आश्वासन दिलं होतं, त्याची जाणीव करून देण्यासाठी गरिबांची गरज कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची, स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहेत त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील, आनंदी आंग्रे असतील, माझ्या महिला अध्यक्ष सरोजाताई असतील, विविध सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय। मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे। आमची घरं जी आहे, कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी, कॅबिनेटने घेतलेला आहे। तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरा मोर्चाचा उद्देश आहे, सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत। त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे। आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे।